आता पहाटचे 4:10 झाले. तुमच्या मनामध्ये विचार साहजिक येणार, कशासाठी कुशाल पहाटे उठायचं, काय काही मनात आलं तसं. हां, मला हे करायचं, मला ते करायचं. दिवसभर काय कामं करायची ते करायचे, रात्री झोप घ्यावी, मस्त निवांत उठावं. कशासाठी ही घाई? नाही, हे चुकीचं बोलणं आहे आपलं. तुम्ही दिवसा 12, 1, 2, 3 वाजेच्या दरम्यान थोडाफार आराम करू शकता, विश्रांती घेऊ शकता. पण ही जी पहाटची वेळ आहे, ही नाका तुम्ही 4 वाजता उठू, 4:30ला उठा, 5ला उठा. तुम्ही जर खरोखर ब्रह्मचारी आणि संन्यासी लोकांचं जीवन जर पाहशाल ना, तर ते 3:30ला उठलेच पाहिजे आणि उठायलाच पाहिजे. आणि उठतातच खरे संन्यासी, खरे साधू, खरे संत. कीर्तनकार कीर्तन करतात, 12-1 वाजतात. रात्री त्यांना झोपता झोपता 1 वाजतो. ते सकाळी काही 7ला उठतात, काही 7:30ला उठतात. आळशी मंद गती केवी तरी. मी झोपण्याविषयी हा व्हिडिओ टाकीत आहे, ऐका तुम्ही. कीर्तनाची वेळ, जेवण करून घेतात, 9-9:30ला कीर्तन सुरू करतात, 11:30पर्यंत जातं. आणि जेवणानंतर दिवसभर सर्व काही थकलेले असतात आणि थकल्यानंतर जेवण केल्यानंतर आरामाची गरज, आणि तुम्ही कीर्तन ऐकतात. त्या कीर्तनाचा लाभ होत नाही. कीर्तनाची जी वेळ आहे ना, रात्री 9 ते 11, एकदम चुकीची, अतिशय चुकीची. संध्याकाळची तुम्ही कीर्तनाची वेळ घ्या आणि नंतर जेवण करा आणि मग आराम करा. आपण वेळेचं काम वेळेवर कसं करावं आणि कोणत्या समयाशी जागं राहावं, हाच समय नेमका आपला चुकलेला आहे. मूळ विषय असा आहे, पहाटे उठल्यानंतर तुम्ही इतके समाधानी राहाल, इतके आनंदी आणि इतके उत्साही राहाल का तो आनंद दिवसभर तुम्हाला राहील. चला तर, लिखाण करायचं, वाचन करायचं, मग थोडा आळस झटका, बाहेरून जाऊन या, स्नान करा, नका करू, तोंड तर धुवा आणि बसा बरं पहाटच्या वेळी. यावर पहावर काय निवांत आणि काय आनंद वाटतो तो ह्या जीवनात. खरा जर आनंद प्राप्त करायचा असेल तर पहाटची वेळ, पहाटची वेळ, पहाटे उठे पहाटे जपे वायू शुद्ध.